आज आपल्याला व्हेज बिर्याणीची एक ऑर्डर आलेली आहे. तसं पाहिलं तर आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घेत असतो, पण आजची ऑर्डर थोडी खास होती. ही ऑर्डर मला माझ्या मैत्रिणीने दिलेली होती. तिला हे जेवण टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील काही गरजू लोकांना द्यायचं होतं. हे कळाल्यावर आजचं काम थोडं वेगळं वाटू लागलेलं. आपण रोज करतो तेच काम, पण आज कारण बदललं होतं आणि म्हणूनच मनाची अवस्था सुद्धा बदललेली होती. कदाचित कोणी हॉस्पिटलच्या बाहेर थकून बसलेलं असेल, कदाचित कोणी आपल्या माणसांसाठी मनातल्या मनात प्रार्थना करत असेल, आणि अशा वेळी हे साधं गरम जेवण कोणाला तरी थोडासा आधार देऊ शकतो. जेवण बनवत असताना मनात फक्त एकच भावना होती, ज्यांच्यासाठी हे जेवण बनत आहे त्यांचं आरोग्य बरं व्हावं, या वाईट वेळेतून त्यांना बाहेर पडण्याचं बळ मिळावं. प्रत्येक थरासोबत थोडी आशा, थोडा विश्वास आणि एक सकारात्मक प्रार्थना जोडली जात होती. आता बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे. सगळं सुगंध आणि चव नीट सेट सुद्धा झालेली आहे. आता ती व्यवस्थित पॅक करून पुढच्या टप्प्यासाठी तयार करायची आहे. हे जेवण घेऊन जात असताना मनात अचानक एक विचार आला. आयुष्य किती अनिश्चित आहे आणि प्रत्येक दिवस किती मौल्यवान आहे हे आज पुन्हा जाणवलं. आपण रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रारी करतो, रागवतो, नाराज होतो, पण काही लोक मात्र शांतपणे आयुष्याची मोठी लढाई लढत असतात. आणि एखाद्याला मदत केल्यावर खरंच खूप मानसिक सुख जाणवतं. मदत मग ती अन्नदानाची असो, पैशांची असो, किंवा फक्त 2 सकारात्मक शब्दांची. कधी कधी शब्दांनी दिलेला आधार सुद्धा खूप मोलाचा ठरतो.